हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर काल मी ChatGPTचा थोडक्यात व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला. काल काही मी व्लॉग शूट नाही केला. आज मी तुमच्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे. मेनली हाऊसवाईफसाठी ह्या खूप युजफुल असणार आहेत. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि त्यामधून तुमचा अभ्यासाचा वेळ नक्की वाढणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडीशी पॉझिटिव्हिटीसुद्धा मिळेल आणि तुमचा त्याच्यातून फायदाच होईल. सो व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता कालचा हा व्हिडिओ आहे. काल आमच्या मावशी ज्या आल्या होत्या तर त्यांनी आंबे आणले होते. याचा ब्लॉग मी माझं दुसरं एक चॅनल आहे 2 जणी एक स्टोरी त्याच्यावरती टाकलं आहे. आमच्या मावशींचा मी ॲनिव्हर्सरी केली, त्यांनी आंबे आणले होते. मग त्या आंब्याची मला बनवायची होती साखर आंबा आणि लोणचं. हे मी का दाखवत आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेल. तुम्हाला मला घरातले कामं दाखवायचे नाही आहेत, परंतु काही गोष्टी शेअर केल्याने तुमचा फायदा होणार आहे, त्यामुळे मी शेअर करते आहे. तर मी पोळ्या करायच्या आधी हे आंबे सोलून घेतले आणि किसून घेतले. त्यानंतर त्याचा मी साखर आंबा बनवला, बाकी माझे कामं केले. तर त्या दिवशीचा हा आहे दुपारचा व्हिडिओ. दुपारी जेव्हा सावी झोपली होती तर आज मी म्हटलं की काही करून झोपायचं नाही आहे, आपल्याला आपलं लिहायचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे मी ते लिहायसाठी घेतलं आणि माझं जे रायटिंगचे राहिलेले प्रश्न आहेत ते कंप्लीट करायला घेतले. आता तिच्यासोबत झोपायची जी सवय आहे ती मोडायची आहे दुपारची, कारण की तो वेळ थोडासा एक्स्ट्रा आपल्याला मिळू शकतो असं मला जाणवलं. आता माझी झोप रात्री मी कंप्लीट करत आहे. रात्री जागरण नाही होत आहे. ज्या दिवशी रात्री वाटलं त्या दिवशी मी रात्री करते, म्हणजे जसं माझ्या बॉडीला वाटेल किंवा जसं मी करू शकेल तसा मी अभ्यास करते. त्यामुळे कुठलाही फिक्स असा शेड्यूल नाही आहे, परंतु तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तसा शेड्यूल बनवा. आणि हे प्रश्न जे आहेत ते माझे भरपूर पेंडिंग राहिलेले आहेत, त्यामुळे आज जर मी लिहिले नसते तर मी कंप्लीट करूच शकले नसते. कारण आता सर दिवसाला 3 प्रश्न देत आहेत. रोजचा 1 होता तेव्हा काही नाही, 1-2 दिवसाचे राहिले तरी ते कंप्लीट व्हायचे, परंतु आता एकाच दिवशी 3-3 प्रश्न, तेही 250-250 शब्दांमध्ये लिहायचे. त्यामुळे त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. त्यामुळेच मग मी ते पहिल्यांदा लिहायला घेतलं. त्यानंतर माझा सकाळी थोडासा अभ्यास चांगला झाला होता. सगळे घरी खाली यायच्या आधी मी अभ्यास केला आज, त्यामुळे मग माझं सकाळी करंटचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट झालं होतं. त्यासोबत इतिहासाची PDF आहे माझ्याकडे, त्याच्यामधून वाचणं झालं होतं आणि काही मी व्हिडिओ ऐकले होते. तर अशा प्रकारे माझं थोडंसं अंमलबजावणी म्हणजे जे काही पूर्वपरीक्षेसाठीची मेंटरशिप आहे त्याचं माझं टार्गेट कंप्लीट झालं होतं. आणि इथे माझा मुलगा आला अरण्य, तो म्हणाला आई थांब मी देतो तुला शूट करून, तर त्यांनी असा व्हिडिओ शूट केला. हे जे काही PDF आहेत किंवा प्रश्न आहेत त्याचं सर एक्सप्लेनेशन देतात आणि त्याच्यावरून मग आम्ही सध्या उत्तरं लिहितो आहे. स्वतःच्या मनाने आपल्याला जर का उत्तर लिहायचं असेल तर ते फास्ट होतं, परंतु जेव्हा माहिती सर्च करून लिहावं लागतं तेव्हा त्यासाठी वेळ जातो. आणि आता सुरुवात आहे त्यामुळे अशा प्रकारे लिहिणं चालू आहे. पण पुढे पुढे जाऊन मग जसं जसं आपल्याकडे डेटा कलेक्ट होत जाईल तेव्हा मात्र मनाने प्रश्न लिहावे लागतील आणि थोडेसे ते आणखी चांगलेसुद्धा होतील असं वाटतं. सध्या थोडी भाषा आपल्याला याच्यासारखी वाटते, माझी लिहिण्याची भाषा मला निबंधासारखी किंवा पोकळ वाटते. तर ते आता थोडंसं मला सुधरवायचं आहे. पहा, संध्याकाळी मी जेव्हा अरण्य जेवत होता तेव्हा तो आला माझ्याकडे आणि म्हणाला की असं मला बनवून दे. आणि आई पण आल्यामध्ये काहीतरी दाखवत होते आई मला. तर त्यांनी ते ताट घेऊन आल्या होत्या, साखर आंबा घेऊन आल्या होत्या अरण्यासाठी. तर त्याच्यात जे उकळपिंडी दिली होती बनवून आणि त्याला थोडी तिखट लागत होती, त्याच्यामुळे मग त्याला त्यामध्ये साखर मिक्स करून असे मोदकसारखे मी बनवून दिले. तर लहान मूल म्हटल्यावर आपल्याला अशी त्यांची कामं तर करून द्यावीच लागणार आहेत. तर इथे पहा, हा आजचा व्हिडिओ आहे. तर आज माझ्या घरी मी काय काय केलं कशा प्रकारे ते मी शेअर, आणि त्यातून तुम्ही कसा वेळ वाचवायचा ते शिका आता यामधून, जर का तुम्हाला फायदा होत असेल तर. इथे पहा, काल मी तुम्हाला जे आधीचे आंबे दाखवले, साखर आंबा मी पहिल्या दिवशी केला, लोणचं मी आज केलं. यामध्ये धने भाजून ठेवले, ज्याचं मला पूड करायची होती तर ते मी फक्त भाजून ठेवले. फक्त ओटा क्लीन करायला मी घेतला आणि सगळे स्वयंपाक जेवणं सगळ्यांचे झाले होते. ताई येणार होते, त्या आधी भांडे काढून द्यायचे असतात. तर इथे माझा पहा आता ओटा क्लीन करून झालेला आहे आणि सगळे भांडे मी बाहेर नेऊन ठेवलेले आहेत. तितकाच आपला अर्धा-1 तास वाचतो. त्यासाठी अशी हेल्पर तुम्हाला ठेवावीच लागणार आहे किंवा कुणाची हेल्प घ्यावीच लागेल. तर हे लोणचं मी असंच ठेवलं मुरायला, ते मुरलेलं नाही आहे अजून. धने मी तेव्हा पूड केली नाही, हे नंतर मी करेल, कारण आत्ताच सगळं करत बसलो तर मग आपल्या हातातला वेळ सगळा चालला जाईल. संध्याकाळी आपल्याला काम करायचं असतंच. आणि हे भांडे पण मी लावले नाहीत. आमच्या घरचा फ्रीज पण मला क्लीन करायचा आहे. आईस्क्रीम पिघळून तो खाली खूप खराब झाला आहे, त्याच्यामुळे मी ते पण पेंडिंग ठेवलं, जे काम मी संध्याकाळी करेल. तर अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्टमेंट करत राहावी लागणार आहे. थोडंसं 1-2 मिनटं बोलते. आता मी तुम्हाला जे काही दाखवले ना कामं, आता जर आपण प्रायोरिटी नाही बघितली, सगळे कामच करत बसलो तर मग 2 आणि 3ही वाजून जातात आणि कामं काही संपत नाही. तसे या छोटे छोटे कामं होते आणि मला जाग लवकर आला नाही, त्याच्यामुळे सगळी कामं आज पेंडिंग राहिली. लेट झालं सगळं करण्यासाठी आणि आता 2 वाजलेले आहेत. तर मुलीची उठण्याची वेळ पण झाली आहे. तिला मी आंघोळ करून तसंच झोपून दिलं, बिचारी आता उठेल, पण मी तिला उठवलं नाही, तिच्या मनाने ती उठेल. आणि तोपर्यंत माझं काल मी 3 प्रश्न लिहिले
कालचा एक प्रश्न पेंडिंग आहे, आजचे 2 प्रश्न आलेले आहेत ते लिहायचे आहेत, प्लस जे काही पूर्वसाठीचं टार्गेट आहे ते कंप्लीट करायचं आहे. तर आपण आपला प्रायोरिटी ओळखून काम करायला पाहिजे आणि थोडंसं स्वार्थी म्हणा, थोडंसं ऐदी म्हणा कामाच्या बाबतीत बनायचं. कारण की कोणी जर आता माझी सवय अशी होती, मी कोणाला कधी स्वतःहून काम सांगत नव्हती, स्वतः सगळं करायचं असं वाटायचं की कशाला उगाच कोणाला त्रास द्यायचा. आणि आता पण थोडीशी सवय मी चेंज करते. थोडंसं मला सवय होती की कुठला काही ओकेजन असलं तर स्वतः सगळं करायचं, पण आता ती सवय थोडीशी कमी करायची. आपल्याला आपला अभ्यास महत्त्वाचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आयुष्यभर करू शकतो आणि त्या केल्याने आपल्याला फायदा असा काही होत नाही. आपण एखाद्या वेळेस जर एखाद्यासाठी काही नाही केलं तर तो व्यक्ती तेच लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे आपलं काय महत्त्वाचं आहे ते पाहायचं, शक्य होईल तितकं लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा, कुणाचा डिसरिस्पेक्ट नाही करायचा, पण कुणासोबत अति कॉन्टॅक्ट ठेवायचेच नाहीत, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीमुळे टाईमपास होईल आपला आणि आपला मौल्यवान असा वेळ जाईल. सो तितकं आपलं लक्ष ठेवायचं आपल्या कामावरती आणि आपला जो काही अभ्यास आहे त्याच्यावरती. आता मी जे ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवते तर स्वतःच्या आवाजात तुम्ही स्वतःचे करा, त्याचा फायदा खूप होईल. आता मी जवळपास 31 मिनिटाचं ते झालेलं आहे. 36व्या अंकातलं जे काही वन लायनर आहेत ते शेवटचं, तर ते वाचून म्हणजे ते तसं वाचून आपण जर घेतलं एकदा म्हणजे तेव्हा जरी फास्ट वाचण्यात गेलं, म्हणजे आपण जेव्हा रेकॉर्ड करतो तसं तेव्हा तरी पण आपण ते मल्टिपल टाईम ऐकू शकतो. त्यामुळे तुम्ही ते तसं रेकॉर्ड करा, त्याचा फायदा होईल. आणि अशाच प्रकारे जे काही इतर विषय आहेत त्याचेसुद्धा छोटे छोटे तुम्ही रेकॉर्डिंग बनवा, कारण आपला भरपूर वेळ काम करताना जातो. आता कॉर्डलेस असे हेडफोन आपल्याकडे आहेतच, ते कानात टाकायचे आणि आपलं काम करत राहायचं. कोण काय म्हणते, कोणाचं काय चालू आहे त्याच्याविषयी आपण काही घेणं ठेवायचं नाही. लोकांपासून थोडंसं आपल्याला काय म्हणतात डिटॅच होण्याची आता गरज आहे. सो आता मी आलेली आहे, माझे टार्गेट लिहून ठेवले आहेत मी सकाळीच, कारण की एकदा टार्गेट लिहिले ना मग ते डोक्यात घुमतात आणि मग आपल्याला आपलं काम पटपट संपवायचं आहे, ते डोक्यात असतं. पण तरी 2 वाजले मला, पण असू द्या, नेव्हरदलेस काय म्हणते स्टार्ट करते मी आता. आणि माझ्याकडे जे इतिहासाचे टार्गेट आहेत पाहते, आधी प्रश्न कंप्लीट करून घेते, कारण एकदा प्रश्न लिहिले की मग पूर्ण वेळ फ्री असतो आणि माझे आधीचेही भरपूर प्रश्न पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे मी आजचे प्रश्न तर आजच मला लिहावं लागतील, ते मी पेंडिंग नाही ठेवू शकत. मी काल लिहिलेले प्रश्न तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर हा आहे पहा 1 नंबरचा प्रश्न, काल मी लिहिला तो. तर मॅप पेन्सिलने मी काढला, इतका परफेक्ट मला येत नाही, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. थोडासा तो मोठा झाला आहे असं सरांचं म्हणणं आहे. इथं शब्द मोजून लिहायचे राहिलेले आहेत, तसे त्यांना पाठवलेत मी सरांना. त्यानंतर हा आधीचा प्रश्न आहे, हा एक लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे, हे सरांनी तपासून दिला आहे. त्यातलं काय काय गोष्टी ज्या अनावश्यक झाल्या आहेत त्या मला आता बदलायच्या आहेत. सो अशा प्रकारे हे 3 प्रश्न मी काल लिहिले आणि एक प्रश्न आधीचा होता तर तो कंप्लीट केला फक्त, आणि ते पण सरांना मी पाठवलं. तर अशा प्रकारे आता मेन्सची रायटिंग प्रॅक्टिस सुरू आहे. मेन्सपेक्षा मला जास्त लक्ष देण्याची गरज आहे पूर्वकडे, त्यामुळे पूर्ववरतीच माझा फोकस असणार आहे. आणि माझ्या मुलीवरती, ही आता उठणारच आहे, ही काय जास्त जागू शकत नाही आता, झोपू शकत नाही. तिला मी काढते बाहेर आणि 5-10 मिनटं ती माझ्याजवळ राहिली, त्यानंतर मग मी तिला आईकडे देणार. जेवढा वेळ ती खेळेल त्यांच्याजवळ तेवढा वेळ ती खेळेल. त्यानंतर त्या झोपतात दुपारी, त्यानंतर ती माझ्याकडे येते, मग परत मी तिला झोपवते. परत मी काल लिहिलं, काल सांगते मी तुम्हाला, काल मी शूट जरी नाही केलं ना तरी मी काल अभ्यास माझा खूप चांगला झाला. मी दिवसा प्रश्न लिहिले, त्याच्यामुळेच माझे 4 प्रश्न कंप्लीट झाले. 250 शब्दाचा एक प्रश्न लिहायला, जेव्हा तुम्हाला माहीत नसतं त्याबद्दल, ती माहिती सर्च करून लिहायची असते आणि तीही सर सांगतायत त्या फॉर्मॅटमध्ये वेळ लागतो. त्यामुळे 250 शब्द लिहायला म्हणजे तसे माहीत असलं तर मग आपण एका तासात 5 प्रश्न आम्ही लिहू शकतो, आता अजूनही लिहू शकू. त्याच्यानंतर सध्या मात्र आपल्याला त्यासाठी थोडीसा वेळ जास्त लागतो, कारण आपल्याला माहीत नाही आहे आणि ती सर्च करून लिहावी लागते म्हणून. तर मग आपल्याला हे करत असताना आपल्याला तो वेळ द्यावा लागत आहे. त्याच्यामुळे किती वेळ अभ्यास होतो ॲक्च्युअल ते काही काउंट करता येत नाही. पण काल मला लिटरली झोप येत होती, कारण हिला झोपवता झोपायची सवय लागली, ती आता मी मोडत आहे. काल मी नाही झोपली, आज पण मी नाही झोपणार. त्याच्यामुळेच माझे ते 4 प्रश्न पण झाले, काल करंटचं पण झालं आणि माझं थोडंसं हिस्ट्रीचं पण वाचणं झालं, कारण त्याच्या माझ्या फोनमध्ये PDF आहे. आता तुम्ही त्या PDF मागू नका, कारण की पेड PDF मी शेअर नाही करू शकत कुठल्याच. तुम्हाला जर का PDF नसतील, तुमच्याकडे जे पुस्तक आहे, तुमच्याकडे काम आहे किंवा बाळ आहे छोटं, त्यांनी काय
करायचं, ॲटलिस्ट तुम्ही फोटो तर काढू शकता ना मोबाईलमध्ये. आता तुम्हाला समजा हे चॅप्टर कंप्लीट करायचं आहे, पहिलं असेल दुसरं असेल, त्या चॅप्टरचे फोटो काढून घ्या मोबाईलमध्ये. जेव्हा तुम्ही बाळासोबत वेळ स्पेंड करत असता ॲट दॅट टाईम तुम्ही एक एक पेज जरी वाचलं, एका पेजने पुढे जाण्याचं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही असे 5-5 मिनटं करून एखादं पुस्तक कंप्लीट कराल. आणि त्यानंतर आलेला कॉन्फिडन्स जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. मी स्वतः केलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे करा. आता मी हिला काढते, त्याच्यामध्येच मी व्हिडिओ एडिट पण करणार आणि तो शेअर पण करून देणार, अपलोड पण करून देणार. आणि नंतर मग ती आईकडे गेल्यावर मी माझं स्टार्ट करेल, त्याचा दुसरा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि आपला अभ्यासाचा वेळ काढण्यासाठी स्वार्थी बना. थँक्यू सो मच.